नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये एनरोल इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे आपण चर्चा करणार आहोत. जे क्वेश्चन्स आहेत MST CETचे, जसं मुलांचे एक्झाम चालू झालेत आज 11 एप्रिल आणि त्याची फर्स्ट शिफ्ट, त्याचे जे क्वेश्चन्स आहेत, जे एक्झामला आलेले क्वेश्चन, ते आपण आज इकडे डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर तुमच्यासोबत एक PDF ही शेअर केली जाणार आहे, ज्यामध्ये 11 एप्रिलचे फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट दोन्ही शिफ्टचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले जाणार आहेत. तर व्हिडिओला सुरू करूयात. आपण पाहू शकता केमिस्ट्री चॅप्टरचे काही क्वेश्चन्स आहेत तिकडं. त्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन पॅराडॉक्स इज, हा क्वेश्चन आहे. यानुसार तुम्ही एक अंदाज लावू शकता की कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत, काय लेवल आपल्याला अटेम्प्ट करायची आहे. जर जे मुलं आता व्हिडिओ पाहत आहेत आणि त्यांचा पेपर 13 तारीख, त्यानंतर 14, 15, 16 तारीख आणि खूप पुढे, आणि त्यानंतर जी सेकंड शिफ्ट होणार आहे, सेकंड शिफ्ट मध्ये सुद्धा जे मुलं अटेम्प्ट करणार आहे सीईटीचा पेपर, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला एक अंदाज येईल की काय लेवलचे क्वेश्चन्स इकडे विचारले जातात आणि तुम्ही त्याबरोबर प्रिपेअर करू शकता. तर तुम्ही पाहू शकता सेकंड क्वेश्चन असा की अँटी मार्को रूल ऑफ H2O2. त्यानंतर खाली पाहू शकता असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आपण PDF अटॅच करणार आहोत. तुम्ही आलेले स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्यापर्यंत ती PDF तुम्हाला येऊन जाईल. तर हे झाले केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स. यानंतर आपण पाहूयात फिजिक्स आणि मॅथ्सचे क्वेश्चन्स. तर तुम्ही पाहू शकता फिजिक्सच्या क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन आहे, आपल्याकडे दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन दिलेले आहे y1 आणि y2 आणि अँप्लिट्यूड दिलेलं आहे x = 0.5 मीटरचं. तर आपल्याला इकडून सुपरपोज ऑफ द स्टेशनरी वेव्हचं सुपरपोज इक्वेशन काढायचंय. हा क्वेश्चन आलेला. त्यानंतर सेकंड क्वेश्चन असा की एअर कॉलम लेंथ दिलेली 17 सेंटीमीटर आणि रेशो ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द फिफ्थ ओव्हरटोन दिलेला आहे. वेलोसिटी ऑफ द साऊंड इकडे मेन्शन केलेली आहे. तर यावरून आपल्याला क्वेश्चनचा अटेम्प्ट करायचं. तुम्ही पाहू शकता फिजिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते न्यूमेरिकल बेस आहेत आणि लेंदी क्वेश्चन्स आहेत. तर यासाठी तुमचा फॉर्म्युला रिव्हिजन झालेलं पाहिजे. त्याचबरोबर जेही मुलं अटेम्प्ट करता येतं, तर तुमचं जे सिनॉप्सिस रेडी असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला रिव्हिजनचा पार्ट कव्हर होऊन जाईल. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्या असतील तर तुम्हाला नक्कीच जेही मुलं पेपर देणार आहेत तर त्यांच्यासाठी हा एक्झाम इझी जाईल. आणि आजच्या ज्या दोन्ही शिफ्ट होत्या तर त्या इझी लेवलच्या होत्या असं सांगण्यात येत आहे मुलांकडून. तर आपण आपल्या चॅनलवर रिव्ह्यू सुद्धा अपलोड केलेले आहेत मुलांचे, तुम्ही तेही जाऊन वॉच आउट करू शकता. त्याचबरोबर मॅथ्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत, तर इंटिग्रेशन चॅप्टर वर क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर फर्स्ट चॅप्टर जो आहे आपलं लॉजिक, त्यावर क्वेश्चन्स आलेले आहेत आणि काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा आहेत. तर हा असा लेवलचा पेपर होता फर्स्ट शिफ्टचा. आपण काय केलेलं आहे, सेकंड शिफ्टचे जे आणि फर्स्ट शिफ्टचे दोन्ही क्वेश्चन्स, दोन्ही अटेम्प्ट शिफ्टचे क्वेश्चन ते एका PDF मध्ये आपण अटॅच केलेले आहेत आणि ती PDF आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला फक्त दिलेल्या नंबर्सवर, स्क्रीनवर आलेल्या नंबर्सवर किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबर्सवर तुम्हाला कनेक्ट करायचंय. तिकडं आपले टीम मेंबर तुम्हाला ती PDF शेअर करतील आणि तिकडून तुम्हाला अनालिसिस करायचं या क्वेश्चन्सचं आणि त्याचबरोबर तुम्हाला रिवाइज करायचंय तुमचे फॉर्म्युलाज वगैरे. तर तुम्ही रेडी असाल तुमच्या अटेम्प्टसाठी. जे मुलांचा अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट, सीईटीचा सेकंड अटेम्प्ट सुद्धा आहे, तर यासाठी तुम्ही रेडी असाल. तर याचबरोबर आता खूप साऱ्या मुलांची सीईटी अटेम्प्ट होत आहेत. तर 11 एप्रिलच्या शिफ्टचे मुलं जे आहेत ते आपल्या काउन्सिलिंग बॅचेसला एनरोल करू शकतात. आपण काउन्सिलिंग बॅचेसमध्ये तुम्हाला सर्व गायडन्स केला जातो. जोपर्यंत तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेसला ऍडमिशन भेटत नाही, म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यापासून तर इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळेपर्यंत हा संपूर्ण गायडन्स एनरोल इंजिनिअरची टीम तुम्हाला करते. तर तुम्ही आपल्या नंबर्सला कनेक्ट करून या बॅचेसमध्ये एनरोल होऊ शकता. थँक्यू.